नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाचा परिचय करून घेणार आहोत. मनशक्ती केंद्राने ही एक सध्याच्या परिस्थितीला आवश्यक असलेली विवेचनमाला सुरू केलेली आहे. मनशक्तीने आरोग्य प्राप्ती. आणि त्यातला आजचा आपला विषय आहे रेसिप्रोपॅथी आणि रोगमुक्ती. तुम्ही म्हणाल की अहो, हे अशी कुठली पॅथी आहे, आम्ही तर कधी ऐकलेलीच नाही. ॲलोपॅथी माहिती आहे, नॅचरोपॅथी माहिती आहे, होमिओपॅथी, आयुर्वेद, मॉडर्न मेडिसिन सगळं माहिती आहे. पण मग ही रेसिप्रोपॅथी आहे तरी काय? आज आपण त्याचाच परिचय करून घेणार आहोत. एका छोट्या वाक्यात सांगायचं तर असं म्हणता येईल, रेसिप्रोपॅथी म्हणजे कर्म, गती, न्याय. सविस्तर आपण समजावून घेऊयात. मला एक संवाद आठवला. एक पेशंट आणि एक डॉक्टर यांचा संवाद. एक पेशंट डॉक्टरकडे गेला. डायबिटीज झाला होता त्याला. थोडी शुगर वाढत्या प्रमाणात असायची. डॉक्टरनी सल्ला दिला, बाबा रे, तुला जर तुझं आरोग्य सांभाळायचं असेल तर साखरेचे पदार्थ खाऊ नकोस. तो माणूस होता कोकणातला. त्याच्या स्वतःच्या हापूसच्या बऱ्याच बागा होत्या, अनेक कलमं होती. तो म्हणाला, पण डॉक्टर, आंबे खाल्ले तर चालतील का? डॉक्टर म्हणाले, अरे बाबा, आंबे कसले खातोस? तुझी शुगर प्रचंड वाढेल, तुला त्रास होईल. निराश झाला आणि काय म्हणाला माहिती आहे? तो म्हणाला, डॉक्टर, आंबे खायचे नाही तर जगायचं कशाला? म्हणजे बघा, जगण्याचा त्याचा उद्देश काय? आंबे खाणं. हो, त्याचा आंबे खाणं हा उद्देश. पण बाकीच्या माणसांचा काय असतो? माणूस सतत सुखाचा शोध घेत असतो, त्याचा ध्यास घेत असतो. जणू काही सुखाच्या मृगजळामागे तो धावत असतो आणि अर्थातच फसत असतो. मग आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जर खऱ्या अर्थाने आरोग्य प्राप्त करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. आपण आज सुखी जीवनाची किल्ली समजून घेणार आहोत. जीवन तर जगायचं आहे आणि सध्या कोरोनामुळे सगळं जीवन अतिशय त्रासदायक झालेलं आहे. एका तऱ्हेने अनेक प्रकारचे ताणातणाव सगळ्यांवर आहेत. पण तरीही आपल्याला सुखाची गुरुकिल्ली पाहायची आहे आणि आपण नक्की पाहणार आहोत. काय आहे जीवन जगण्याची एक उत्तम पद्धत आपण पाहतो आहोत. तीच आहे रेसिप्रोपॅथी. आपल्याला माहिती आहे, जर का आरोग्य बिघडलं तर आपलं जीवन दुःखमय होतं. बरोबर आहे ना? आणि आरोग्य चांगलं असेल तर आपण सुखेनैव जगत राहतो. मग आपल्याला आज व्याख्या पाहायची झाली तर असं म्हणता येईल, खरं आरोग्य कोणतं? शरीर, मन आणि आत्मा याचं संतुलन, याचा बॅलन्स करणं म्हणजे खरं आरोग्य आहे, बरं का? आपल्याला आज त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे. जो सर्वसाधारण समजुतीचा भाग आहे तो म्हणजे माझ्या शरीराच्या दृष्टिकोनातून मी निरोगी असलो म्हणजे झालं. नाही, खरं आरोग्य काय आहे तिथे आपल्याला जायचं आहे.
मनशक्तीमध्ये एक सुंदर जीवन पद्धती मांडलेली आहे. त्याचं नाव आहे, त्या विचारवैभवाचं नाव आहे नवतत्त्वज्ञान. नवतत्त्वज्ञानामध्ये आरोग्याचा संकुल विचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं तसं रेसिप्रोपॅथी म्हणजे काय हे स्वामी विज्ञानानंद यांनी अनेक ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे. क्युअर विदाऊट मेडिसिन, क्युअर युअर सेल्फ, डेथ ऑफ डिसीज, डिअर मिस्टर बॉस, असे विविध ग्रंथ स्वामीजींनी लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये या उपचार पद्धतीचा मूळ उल्लेख आलेला आहे. आपण सविस्तर पाहूयात, पण आधी याची व्याख्या तर समजावून घ्या. काय आहे व्याख्या? रेसिप्रोपॅथी याची व्याख्या आहे, हेतुपूर्ण क्रिया आणि तिची समशक्तीची आणि विरोधी प्रतिक्रिया यामधील परस्पर संबंध म्हणजे रेसिप्रोपॅथी. सर्वसामान्य भाषेत आपण रेसिप्रोकेशन किंवा रेसिप्रोकल हा शब्द ऐकलेला असतो. रेसिप्रोकेशन याचा अर्थ काय? देवाण घेवाण. मी काहीतरी देतो आहे आणि कोणीतरी मी काहीतरी देतो आणि कोणाकडनं तरी मी काहीतरी घेतो आहे, ह्याला म्हणतात देवाण घेवाण. रेसिप्रोपॅथीमध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर, निसर्गावर, बाहेरच्या जगावर काहीतरी परिणाम घडवत असतो. हा परिणाम जो घडतो तो अवलंबून आहे आपल्या क्रियेवर आणि क्रियेचा परिणाम अवलंबून आहे आपल्या मनातल्या इच्छेवर. आपल्या मनामध्ये सुखाची इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला काही ना काहीतरी हालचाल करावी लागते. हालचाल करायला लागलो की गती निर्माण होते आणि मग त्या सगळ्याचे परिणाम आजूबाजूच्या वातावरणावर घडत राहतात. एक उदाहरण घेऊयात. समजा एखाद्याने माझा अपमान केला तर काय होतं? मला राग येतो. रागामुळे मला त्या माणसावर काहीतरी हल्ला करावासा वाटतो, त्याला ओरडावंसं वाटतं, क्वचित त्याला मारावंसं वाटतं. ही जी माझी भावना आहे, या भावनेप्रमाणे माझी क्रिया घडायला लागते. क्रिया घडायला लागली की त्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर होतो, वातावरणावर होतो. अहो, मी समोरच्या व्यक्तीला काही म्हटलं की तो नुसता ऐकून घेणार आहे का? तोही मला काहीतरी उलटसुलट बोलतो, कदाचित दोन दणकेही मला देतो. ह्यालाच म्हणतात प्रतिक्रिया. क्रियेला झालेली प्रतिक्रिया. आता हे सगळं सर्वसामान्य भाषेत न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन या विज्ञानाच्या परिभाषेत मांडू शकतो आपण. काय म्हटलं आहे त्याच्यात? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजेच गतीचा तिसरा सिद्धांत म्हणतो, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. काय आहे शाळेतली व्याख्या? प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे समशक्तीची आणि विरुद्ध. मग याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये हे सतत देवाणघेवाण चालू असतं. मी निसर्गावर, समोरच्या व्यक्तींवर काहीतरी परिणाम घडवत असतो आणि बाह्य जगाकडनं माझ्यावर काहीतरी परिणाम घडत असतो. ही जी देवाणघेवाण आहे, क्रिया आणि प्रतिक्रियेची देवाणघेवाण आहे, ही अखंडपणे चालू असते. मग याचा संबंध आपल्या आजाराशी किंवा रोगाशी आहे का? आहे. समजावून घेऊयात काय तो. पहिल्यांदा मला सांगा बरं, आजार होतो
असं आपण म्हणतो. कोणाला होतो हा आजार? शरीराला का मनाला? कोणाला? शरीराला. बरोबर आहे. तुमच्या मनात तसं येणार, अहो शरीर हे माध्यम आहे, पण अंतिम दुःखाची वेदना, संवेदना शरीराला आहे का मनाला आहे? मनाला. कारण शरीर हे मॅटर आहे. शरीर हे आपल्याला होणाऱ्या आजाराचं केवळ माध्यम आहे. त्याचा अंतिम परिणाम होतो तो आपल्या मनावर होत असतो. आणि म्हणून आजार निर्माण का होतो याचं खरं कारण आहे आपल्या मनातल्या विविध प्रकारच्या भावना. त्यांची तीव्रता ज्या प्रमाणात कमी जास्त असेल त्याप्रमाणे त्याचे परिणामही होतात आणि आजाराचं स्वरूपही कमी जास्त होऊ शकतं. एक उदाहरण पुन्हा घेऊयात. आपल्याला रोजच्या जीवनातली काही उदाहरणं समजली म्हणजे सोपं जातं, नाही का? मला सांगा, मला गोड आवडतं. मला म्हणजे कोणाला नक्की? माझ्या संपूर्ण शरीराला. ठीक आहे, एक पेढा घ्या आणि तो असा माझ्या फक्त हातावर ठेवा. ठेवला पेढा हातावर, वाटेल का सुख त्याने? नाही. मग पेढा कुठे ठेवायला पाहिजे? जिभेवर. आणि जिभेवर ठेवल्यानंतर तो गोड लागतो की नाही? बरा वाटतो की नाही? होय. आता बघा, तुम्हाला तुमचा आवडता पेढा, लाडू, आईस्क्रीम, आंबा जे तुमचं आवडतं ते आम्ही देतो. पण लक्षात घ्या, तुमच्या जवळची व्यक्ती सध्या खूप सिरियस आहे, ICUमध्ये आहे, ऑक्सिजन लेवल बरीच कमी झालेली आहे, कदाचित व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवावं लागेल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची आवडती वस्तू दिली, अगदी ती जिभेवर असली तरीसुद्धा त्याची गोडी तुम्ही चाखू शकाल का? काय वाटतं, चाखू शकाल? नाही. कारण जिभेला जरी वरवर तो गोड लागत असलं तरीसुद्धा त्याची सुख ही संवेदना मनापर्यंत पोचू शकत नाही. मध्ये भिंत आहे माझ्या दुःखाची, माझ्या जवळच्या माणसाच्या आजारपणाची भिंत आहे आणि त्यामुळे ते सुख मला लागणार नाही. त्याच्या उलट आपण घेऊयात. आपण म्हणतो की दुःख कोणाला आहे? माझ्या शरीराला आहे. बरं, तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही कुठून तरी बाहेरून आलेले आहात, ऑफिसमधून आला आहेत, दमून भागून आला आहेत, आणि तुम्हाला सांगितलं अरे आज रात्रभर तू जागायचं आहेस बरं का, जागाल का तुम्ही आनंदाने? कारण की कुठे मला जागवता, कंटाळा आला आहे, मला थकून गेलो आहे मी, नाही जमणार. आता हेच उदाहरण आपण एका आईच्या बाबतीत तपासून पाहूयात. एका आईचं लहान घरी आजारी पडलं आहे. आईसुद्धा ऑफिसमधून दमून भागूनच आली आहे, पण आल्यावर तिला कळलं की अरे आपलं लहान बाळ आजारी आहे, तापाने फणफणलं आहे. काय करेल ती माऊली? रात्रभर त्या मुलाच्या उशाशी बसून राहील, त्याच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या कापडाच्या घडा ठेवेल, ती रात्रभर जागेल. दमून वागून आलेली आहे, धड काही खाल्लेलं नाही, रात्रभर जागी आहे. मग तिला जर विचारलं सकाळी त्या मुलाचा ताप उतरला आहे आणि ते मूल दुडू धावतं आहे. आईला विचारलं काय आई रात्रभर खूप त्रास झाला नाही का तुम्हाला?
ती म्हणाली, छेओ कसला त्रास? आणि आपण म्हटलं, अहो रात्रभर जागावं नाही का लागलं? ती म्हणाली, अहो त्रास कसला? माझं बाळ आजारी होतं, ते आज धावायला लागलं आहे, खेळायला लागलं आहे, हाच माझा आनंद आहे. म्हणजे वरवर पाहताना सुख किंवा दुःख हे फक्त शरीराच्या माध्यमातून होत असतं. अंतिम संवेदना मनालाच असते. आयुर्वेदामध्ये एक सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. म्हणजे जे जे मला हवंसं वाटतं, अनुकूल आहे ते सुखदायक आहे, जे प्रतिकूल आहे नकोसं वाटतं ते दुःखदायक आहे. मग आता हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण पुढचा विचार करूयात, आणि ते म्हणजे मुळात आरोग्य का बिघडतं? त्याचं एक सामान्य उत्तर असं आहे, चुकीचा आहार, चुकीचं वागणं, अति ताण घेणं, अतिसुखाच्या मागे धावणं, व्यसनांच्या आहारी जाणं, या सगळ्यामुळे विविध प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. अनेक प्रकारचे ताणतणाव, भीती, चिंता, उद्विग्नता या सगळ्याचा अंतिम परिणाम आजार असतो. अनेक वेळेला आपण आपल्या मनावर संयम ठेवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला आजाराला सामोरं जावं लागतं. कसं? आजचा करोना काळ आठवा. घरात बसून कंटाळा आला आहे आणि त्यामुळे एखादा म्हणतो, नाही वा मला आता घरी बसवत नाही, गेला बाहेर. का? मला बरं वाटतंय. बाहेर गेला ते गेला, निरुद्देश गेला, योग्य कारणही नव्हतं आणि तोंडावर मास्कही नाही. बाहेर गेल्यानंतर पोलिसाकडनं शिक्षा तर मिळालीच, पण घरी आल्यानंतर लक्षात आलं की संयम त्याने मनावर ठेवला नव्हता. त्याने म्हटलं, मी मास्क बांधणार नाही, मास्क लावणार नाही, मेरी मर्जी. कोरोना व्हायरस म्हणाला, मेरी मर्जी, तुमच्या शरीरात येतो मी. आला कोरोना व्हायरस. कशामुळे? असंयम, स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ, योग्य काळजी न घेणं, ह्या सगळ्यामुळे हा कोरोनाचा आजार आज अनेकांना त्रासदायक ठरतो आहे. आज अजून एक लक्षात घ्या, आजचा हा कोरोना, दुसऱ्या लाटेतला कोरोनाचा व्हायरस, याचा धोका तरुणांना जास्त होतो आहे. त्यांच्या आरोग्याबद्दलची चिंता वाढलेली आहे. कारण काही वेळेला तरुण माणसांना घराबाहेर जावं लागत असेल, विविध कारणांमुळे जावं लागत असेल, योग्य कारणासाठी जावं लागत असेल, पण येताना कोरोना त्यांना बाधा करतो, हे लक्षात येतं. ताप आला तरीही तरुण माणसं अंगावर काढतात, दुर्लक्ष करतात. केव्हा तरी श्वास घ्यायला जास्त त्रास व्हायला लागला की जागे होतात, काही उपचार करतात, पण खऱ्या अर्थाने खूप काळजी नाही घेत. दुर्दैवाने आजाराचं स्वरूप गंभीर झालं की हॉस्पिटलमध्ये जातात आणि मग त्यांना कोणीही वाचवू शकत नाही. ना डॉक्टर, ना ऑक्सिजन, ना व्हेंटिलेटर. ह्या तरुणांनासुद्धा आपल्याला सांगायचं आहे, बाबांनो, तुमचा जीव महत्त्वाचा आहे. एक मध्ये विचार वाचला तर मला आवडला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, मास्क वापरा किंवा वापरू नका, मर्जी तुमची असं तुम्ही मानता, पण लक्षात ठेवा, जर का तुम्हाला कोरोना बाधा झाली तर तुम्ही सरकारच्या दृष्टीने फक्त एक आकडा आहात, पण तुमच्या कुटुंबियांच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्या काळजाचा तुकडा आहात. मर्जी फक्त बाळगून चालणार आहे का?
सावधता नको. मग ह्या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की सुखाच्या भावना मनात ज्या प्रमाणात निर्माण होतात, त्यासाठी जे अथक प्रयत्न केले जातात, त्याच्यातून क्रिया आणि प्रतिक्रिया जी निर्माण होत राहते, क्रियाबरोबर प्रतिक्रिया, क्रिया सुखासाठी आहे, त्यामुळे प्रतिक्रिया दुःखरूप होते. आणि हे दुःख ज्यावेळेला आजाराच्या स्वरूपात निर्माण होतं, त्या ठिकाणी रेसिप्रोपॅथीचा विचार करावा लागतो. रेसिप्रोपॅथी म्हणजे मगाशी आपण पाहिलेलं आहे, क्रिया आणि प्रतिक्रिया याच्यातलं संतुलन, याच्यातलं एकूण संबंध दर्शवणारा जो भाग आहे, परस्पर संबंध दर्शवणारा जो भाग आहे, त्याचं नाव आपण रेसिप्रोपॅथी ठेवलेलं आहे. मग आपण आज लक्षात घेऊयात, सगळ्या प्रकारचे आजार जे निर्माण होतात त्याचं मूळ कारण कोणतं. मग अशी आपण बाह्य कारणं पाहिली. आज मेडिकल सायन्समध्ये सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, भावनांच्या ताणामुळे निर्माण होणारे आजार, ही एक खूप मोठी शाखा निर्माण झालेली आहे. ह्युमन सायकॉलॉजीमध्ये सुद्धा एक विचार असा मांडलेला आहे की आपल्या मनामध्ये ज्यावेळेला एखाद्या आजाराची भीती निर्माण होते, त्यावेळेला कळत नकळत आपला मेंदू त्या आजाराची लक्षणं आपल्या शरीरात निर्माण करत असतो. आणि ह्याचीच विरुद्ध बाजू पाहिली तर असं लक्षात येईल की आपला मेंदू एवढा स्ट्रॉंग आहे की ज्याप्रमाणे तो शरीरामध्ये आजाराची लक्षणं निर्माण करतो, त्याप्रमाणे बरं होण्याची प्रक्रियासुद्धा आपल्या मेंदूच्या द्वारे निश्चितपणे होऊ शकते. पण त्यासाठी आवश्यक आहे आपल्या मनाने त्या सगळ्यासाठी योग्य अशी विचारधारा पत्करणं, निर्माण करणं. मुद्दा लक्षात आला आहे? पुढे जाऊयात. चला आता ह्याच्यावर एक मिनिट. आता ह्याच्यावर कदाचित तरुण मुलं विचारतील की मग आम्ही सुख घ्यायचं नाही का? स्वामीजींचं एक सुंदर वाक्य लक्षात ठेवा, सुख संयमाने घ्या, दुःख थोडं थोडं का होईना पण नियमाने घ्या. आता आपण आजाराचं सूत्र काय आहे ते पाहतो आहोत. मनामध्ये निर्माण झालेल्या सुखासाठी, त्या सुखाच्या भावनांसाठी आपण अतिरिक्त गती निर्माण करतो. मला पैसे पाहिजेत, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, यासाठी अथक परिश्रम, त्यासाठी धावाधाव, आणि त्यामुळे त्याबद्दल अधिकीची गती निर्माण आपण करत असतो. जर या गतीमुळे आपण आजाराचा एकूण परिणाम म्हणून अगतिक होऊ शकत असतो, तर याच्यावरचा उपाय काय आहे? उपाय आहे, जास्त गतीमुळे आपल्याला त्रास होतो, गती संयमित करा, गती कमी करा. आणि ही मनाची गती कमी करण्यासाठी संयम आणि शांती हे त्याच्यावरचे उपाय आहेत. बघा, आपण एका व्याख्यानमालेमध्ये मन शांत कसं करायचं याचा उपाय समजून घेतलेला आहे. तुमचं जे आराध्य दैवत असेल ना, त्याचं स्मरण करा. एक उदाहरण घेऊयात आपण. आपल्याला मन शांत करायचं आहे, सगळ्या दैनिक गतिविधींपासून अलिप्त व्हायचं आहे. क्षणभर डोळे मिटा बरं, शांत रहा आणि माझ्याबरोबर ओंकार म्हणायला सुरुवात करा बरं. ओंकार ही एक मोठी शक्ती आहे. हृदय, कंठ आणि मेंदू याच्यावर अ उ म
या 3 अक्षरांचा परिणाम होत असतो. चला शांत बसा, डोळे मिटा, माझ्या बरोबरीने म्हणायला सुरुवात करा. ओ ओ ओ काही वेळ असे शांत बसा. मन शांत शांत झालं की आपल्यालाच आतून एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटेल आणि हीच शांती आपल्याला उपयोगी पडेल. चला पुढे जाऊयात. आपण या मनाच्या ताकदीचा उपयोग कसा करायचा हे समजून घेतो आहे. एका पाठात आपण अजून एक विषय समजून घेतलेला आहे. कळत न कळत आपल्या या अतिरिक्त गतीचा परिणाम आपल्या शरीरातल्या पेशींवरही होत असतो. क्वचित त्यांच्यावर आपण अन्याय करतो, त्यांचा अतिवापर करतो. पेशींची सहनशक्ती संपली म्हणजे पेशी आपल्या विरुद्ध बंड करतात आणि त्याचंच नाव आहे आजार किंवा रोग. मग त्याच्यावरचे उपाय काय आहेत हे आपण एका पाठात समजून घेतलेले आहेत. आता आपण रोगमुक्तीसाठी रेसिप्रोपॅथीचे उपाय काय आहेत त्याची सूत्र सोप्या भाषेत समजून घेऊयात. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मला आजार का होतो याचं ज्ञान करून घेणं म्हणजे जाणीव. निसर्गाच्या नियमांचं ज्ञान ज्याप्रमाणे मला होईल त्याप्रमाणे माझं मन हे चिंतनशील होतं. उदाहरणार्थ आपल्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोरोना का होतो आहे? कळत न कळत माणसाकडनं बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्यावर अन्याय होतो. स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या इच्छेसाठी तो हे सगळे परिणाम घडवत असतो आणि त्याचाच कुठेतरी संकुल परिणाम म्हणूनसुद्धा हा कोरोना व्हायरस आपल्याला त्रास देऊ शकतो. हा एक विचार आहे, आपण तो लक्षात घेऊयात. म्हणजे काय होईल, मी निसर्गाला आणि इतरांना दोष देणं थांबवीन, चिंतन करायला सुरुवात करीन. त्या सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट निसर्गाच्या नियमांचं ज्ञान आणि त्याची जाणीव मनामध्ये ठसवणं. दुसरा भाग आहे आणि तो म्हणजे भावना ज्या आपल्या मनात निर्माण होतात त्या भावनांचं संतुलन करा. म्हणजे काय, बॅलन्सिंग ऑफ इमोशन्स. म्हणजे तुम्ही म्हणाल की म्हणजे काय, माझ्या मनात सुखाची भावना निर्माण झाली तर ते सुख मी घ्यायचं नाही का? सुखाची भावना दडपून टाकू, माझ्या इच्छा मी दाबून टाकू? नाही 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 नाही, तसं नाही आहे. सुखाच्या इच्छा दाबायच्या नाही आहेत, दडपूनही टाकायच्या नाही आहेत. मग काय करायचं आहे, सुख घ्या संयमाने, अतिरेकाने नको. वाटेल तसं त्याच्या मागे धावू नका. पैसे मिळवायचे मिळवा, पण त्यासाठी जीवघेणी स्पर्धा नको. राग आला येणार, तुम्ही आम्ही माणसं आहोत, पण केव्हा तरी लगेच त्या रागावर नियंत्रण निर्माण करा. केव्हा तरी त्या रागावर नियंत्रण निर्माण करा. आणि ज्याच्यावर रागावला असाल ना, काही वेळ गेल्यानंतर त्याच्या जवळ जा.
शक्य झालं तर म्हणा सॉरी, मला राग आला. आणि अगदी सॉरी नाही म्हणता आलं तर निदान त्याच्याशी शेक हँड तरी करा, त्याच्या जवळ तरी जा, त्याची विचारपूस तरी करा. म्हणजे काय होईल, आपल्या मनातल्या या अतिरेकी भावना ज्या असतात त्याची तीव्रता कमी होते. दुसरा भाग आहे आणि ते म्हणजे रोगनिर्मिती का होते याचं मूळ कारण आपलं मन आहे हे लक्षात घ्या. आता हे कळल्यामुळे काय होईल, मूळ कारण जर मन असेल तर उपचार फक्त शरीरावर करून चालतील का? नाही. रेसिप्रोपॅथी म्हणते मूळ कारण मन आहे ना, मग उपचारसुद्धा मनावर करा. मनामध्ये शांती, समाधान, प्रसन्नता हे सगळं निर्माण करा. मग त्याच्यासाठीचे उपाय तर आपण समजून घेतो आहोत. म्हणजे जाणीव आणि त्यानंतर भावनांची तीव्रता कमी करणं आणि नंतर मनाचं या ठिकाणी काय कार्य आहे ते समजावून घेणं. एकदा एवढी जाणीव निर्माण झाली की तिथे थांबू नका. पुढचं सूत्र आहे जाणीवेचा विस्तार करा. आज तुम्ही थोडक्यात समजून घेत आहे. मग याच्यावर मनशक्तीकडे निर्णय वर्ग आहेत, कार्यशाळा आहेत, जमतील त्यावेळेला करा. स्वामीजींची अनेक पुस्तकं आहेत, मूलभूत विचार मांडणारे ग्रंथ आहेत, त्याचा अभ्यास करा. मनशक्ती हे दर महिन्याला प्रसिद्ध होणारं एक प्रकाशन आहे. ते तुमच्या घरी दर महिन्याला येऊ द्या. त्याच्यात अनेक सुंदर विचार गोष्टी रूपाने सांगितलेले आहेत, तत्वरूपाने मांडलेले आहेत. त्याचा अभ्यास तुम्हाला ह्या जाणीवेबद्दल कायम जागृत ठेवील. त्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे आणि ते म्हणजे जे करायचं आहे, जगायचं आहे ते जगा, पण आपल्या जगण्याला आणि आपल्या प्रत्येक कृतीला शुद्ध हेतू जोडायचा प्रयत्न करा. संपूर्ण शुद्धी नाही शक्य. तुम्ही आम्ही माणसं आहोत, आपण साधू संत नाही आहोत. अरे पण याचा अर्थ प्रत्येक वेळेला दुसऱ्याबद्दल मनात वाईट आलंच पाहिजे का? नाही. प्रत्येक वेळेला मी फक्त स्वार्थाचाच विचार केला पाहिजे का? नाही. कुठेतरी माझ्या जगण्याचा हेतू मी शुद्ध करायला शिकेन. ह्यालाच म्हणतात जाणीवेचा विस्तार करा. एक या सगळ्यावरचा उपाय सांगतो तुम्हाला. किंवा की हे सगळं आम्ही करत राहिलो तर केव्हा तरी विसरणार नाही का हो? विसरू न. आणि म्हणून ह्याच्यावरचा एक सुंदर उपाय, पुन्हा प्रॅक्टिकल उपाय सांगतो आणि तो म्हणजे रोज आत्मचिंतन प्रार्थना करा. ही प्रार्थना रोज करा. त्यात काय म्हटलं आहे, मी माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. हा जो विचार आहे ना, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. हे आत्मचिंतन प्रार्थना जर तुम्ही रोज तुमच्या आयुष्याला जोडली तर तुमचं मन शांत होईल. अगदी आजारपणातसुद्धा आपण दुसऱ्याला दोष देत राहणार नाही. आपलं मन एका वैचारिक पातळीवर उंचीवर चढेल आणि त्यामुळे समाधानाची पातळीसुद्धा उंचावेल. अजून एक पुढचा उपाय आहे आणि तो उपाय असा आहे की आत्मचिंतन प्रार्थनेबरोबर केव्हा तरी आपल्या हातून भूतकाळामध्ये काही चुका घडल्या आहेत का, त्या चुकांचं चिंतन करा. बघा, आपल्या मनात ज्या काही वाईट भावना आलेल्या असतील, आपण दुसऱ्याला फसवलं असेल, आपण क्वचित खोटं बोललेलं असू, हे इतरांना कळेल न कळेल
पण आपल्याला तरी माहिती आहे, मी दुसऱ्या सगळ्या जगाला फसवू शकतो, पण मी माझ्या स्वतःला नाही फसवू शकत. तेव्हा माझ्या हातून कळत नकळत घडलेल्या काही चुका असतील तर त्याची आठवण करा. ज्याच्याबद्दल आपण काही चुकीचं वागलेलो असू, त्याची प्रत्यक्ष जमली तर क्षमा मागा, आणि प्रत्यक्ष नाही जमलं तर निदान मनोमन तरी क्षमा मागा. तेव्हा भूतकाळातल्या चुकांची जाणीव आणि क्षमा याचना यामुळे आपलं मन हलकं होतं, आनंदी होतं. अजून एक तुम्हाला करता आलं तर बघा, रेसिप्रोपॅथी असं सुचवते. गती प्रतिगतीचा संबंध आहे ना आपल्या सगळ्या जीवनामध्ये. मग आपल्या मनातलं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे असणार. जोपर्यंत या देहात आहोत तोपर्यंत ह्या भावना असणार. फक्त त्याचा अतिरेक टाळा. माझ्या मनात सुखाकांक्षा वाढत गेली तर थोडी कमी करा. राग जास्त येत असेल थोडा कमी करा. भीती असेल प्रमाण कमी करा. लोभ आहे, लोभाचं प्रमाण कमी करा. अहंकार कमी असू द्या. मत्सर खरं तर असूच नये, पण प्रमाण कमी करा. आणि अतिरिक्त माया ती कमी करा. किती? निदान दिवसातून 10 वेळा आपल्या मनात हे विचार येत असतील, 1 वेळा कमी करा. 1 तरी ते टाळायचा प्रयत्न हा प्रॅक्टिकल भाग करून बघा. दिवसाच्या शेवटी स्वतःशी बोला, आज दिवसभर मी कसा वागलो बरं? किती वेळा रागवलो? किती वेळा भ्यायलो? आणि मग अशा वेळेला मी एकदा तरी राग आवरला का? एकदा तरी धैर्याने सामोरं गेलो का संकटाला? एकदा तरी माझा स्वार्थ थोडासा तरी आवरला का? एकदा तरी माझा अहंकार थोडासा तरी कमी केला का? गुंजभर तरी कमी केला का? करून तर बघा. तुम्हाला लक्षात असं येईल की ज्या प्रमाणात ह्या विविध प्रकारच्या भावना आपण कमी करू, थोड्या तरी कमी करू, तेवढं आपलं मन अधिक शांत, अधिक संतुलित होईल आणि त्याचा लाभ आपल्यालाच होईल. या सगळ्या गोष्टींना अजून 2 गोष्टींची जोड द्या. एक म्हणजे थोडंसं तरी दुसऱ्याला मदत करण्याचं ठरवा. व्रतच घ्या ना. की घेतले न हे व्रत अंधतेने, सावरकरांची ही विचारधारा आहे. आम्ही कुठलंही व्रत आंधळेपणाने घेणार नाही, जाणीवपूर्वक ज्ञानपूर्वक घेऊ. तसं म्हणा, मी दुसऱ्यासाठी जगेन, थोडंसं तरी चांगलं काम करेन, त्याग आणि सेवा माझ्या आयुष्याला जोडेन. चांगल्या विचारांसाठी गती निर्माण केली की त्याचे परिणामसुद्धा माझ्यावर चांगलेच होणार आहेत. आणि दुसरा एक उपाय आहे, आणि तो म्हणजे दिवसातून काही वेळ प्रार्थनेसाठी द्या. आपण आजच्या समारोपाकडे वळताना लक्षात घ्या, दिवसभरामध्ये थोडंसं तरी चांगलं काम आयुष्याला जोडा. दुसऱ्याला मदत करायला तयार व्हा. जमेल तेवढी मदत करा. निस्वार्थ भावना आपलीच ताकद वाढवत असतं. आणि अजून एक करा, ज्याप्रमाणे सेवा वृत्ती आपल्याला जोडायची आहे त्याप्रमाणे मनाची शांती वाढवायचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी प्रार्थना, वेगवेगळ्या प्रार्थना तुम्हाला सुचवल्या आहेत, त्या वेळोवेळी प्रार्थना करा. आणि दिवसातून किमान 10 मिनिटं तरी ध्यान करा. 10 मिनिटांचं ध्यान हे तुम्हाला एक प्रकारची आंतरिक ऊर्जा देत राहील. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला फक्त रोग बरा करायचा नाही आहे. आपलं मन रोगी असतं, त्या रोगी मनाला आपल्याला बरं करायचं आहे. आणि म्हणून होऊ देत सुखी सारे, सर्व आरोग्य लाभू दे, मांगल्य सर्व पावत, न कोणा दुःख होऊ दे, ही भावना बाळगूयात.
एक सुंदर अशी ही विचार पद्धती, रेसिप्रोपॅथी म्हणजे नुसती विचार पद्धती नाही आहे, ही एक जीवन पद्धती आहे. तिचं अनुसरण करा. आपण स्वतः रोगमुक्त होऊयात आणि आपल्या जवळच्यांनासुद्धा रोगमुक्तीचा संदेश देऊयात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.